शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आज बरी वाटून आली. आज फ्रेश दिसते. फ्रेश छान. पावडर बिवडर लावून आले. छान. नाही, फक्त चेहरा धुतला. बस असंच यायचं ना मग वर्गामध्ये. छान फ्रेश. एवढे नुसता चेहरा धुतला तर एवढं ग्लो येत. पहा बरं, असं छान वाटेल तुला एकदम. मग क्लासमध्ये लक्ष राहतं ना, वर्गात लक्ष राहतं. मग आपण स्वतःला छान फ्रेश वाटत असेल तर, ताजं तवानं वाटत असेल तर, हो ना. सुरभी, तू कशात भाग घेतला ग श्रावणसरीमध्ये? मी मराठी आणि इंग्लिश हस्ताक्षर स्पर्धेमध्ये घेतला. वा. निर्मितीने पण घेतला ना. फॅन्सी ड्रेस ना, वेशभूषा स्पर्धा. मस्त. बाकीचे कुठे गेले आपले? हो ना, विसरले. हे आवडे ना झाले वाटतं शाळा. काय आपला बालरंग 2 ना. ते याचा फोन आला होता कल्याणी मॅडमचा. तिला ते स्कॅन करून द्यायला पाहिजे. ते बालरंग 1 ला आहे. काय स्कॅन करून द्यायचं? परीक्षाच आहे. स्कॅन कशाला करायचं? ते पीडीएफ मध्येच तर आहे. कुठला? लिंक मध्ये आहे ना. नाही, ते पुस्तक नाही ना, बालरंग 1 वालं पुस्तक. ते नाही ना सगळ्यांकडे, आउट ऑफ प्रिंट आहे ते. प्राज्ञाचं ना. ते कुठलंही माहित नाही. कोविद मध्यमा ना. हा, नाही, मध्यमाचे मुलं एका स्वरा मध्यमाचे वगैरे आहेत मुलं ना मुलं. त्यांनी प्राज्ञा दिली का? दिली ना. परिचय अंश अमृतकर वगैरे त्यांनी दिली. हा, आणि यांनी प्राज्ञा दिली. आता त्यांची मध्यम आहे, त्याचंच पुस्तक नाही. बर, मग 2 राहिले ना. हा, प्राज्ञाची. बरं, आपण नंतर बोलू. चालेल. टाकला का मेसेज तुम्ही? टाकला ना. चला म्हणा प्रार्थना दोघी. मला प्रार्थना दोघी जणी. आणि काय? पहिलं कडवं सुरभी, दुसरं कडवं निर्मिती, आणि तिसरं कडवं पुन्हा सुरभी आणि निर्मिती सोबत. ठीक आहे, चला सुरू करा. छान बसा, टाट बसा. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संभुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.
हीच आमुची प्रार्थना. भोवताली गाठला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी वेई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालवो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. चलो. परीक्षेला बसणार का बृहन महाराष्ट्राच्या? हो बसणार का नाही? हो बसणार ना. नगाद्विका त्यांना पुण्यात परीक्षेला परीक्षेला बसणार. बर, बरं तर अजून वेळ आहे परीक्षेला. आता व्हिडिओ आपण अभ्यास करू त्याचाच व्हिडिओ तर सुरू करा. पुढच्या आठवड्यापासून. या आठवड्यात हा धडा कम्प्लीट करून टाकू सुरू केलेला. हो, आहे का लक्षात कुठला करत होतो? काय आहे पाठ क्रमांक? 7 या येस. कन्फ्युजन झाल्यासारखं काय 7 म्हणते? कॉन्फिडन्सनी सांग ना. होती ना तू क्लासमध्ये? होती ना. हो मग आता ती रेग्युलर झाली. मग काय 7वा धडा ना. चला सुरू करा वाचायला. कोण करते पहिलं? चल तूच कर निर्मिती. रायश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या पाठाचं हे वाचना, हेडिंग. पाठ क्रमांक 7 स्वराज्याचे तोरण बांधले. रायश्वराचे देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते. दिल्लीच्या मुघल बादशाह, विजापुराच्या आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जिंजिऱ्याच्या जंजिरा. जंजिराच्या जंजिरा गावाचं नाव आहे. जंजिरा हे झालंय. जंजिर्या लागलाय ना. जंजिर्या सिद्धी अशा 4 सत्ता यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. गाजवत. नीट वाच. त्यावेळी चष्मा पाहिजे का तुला? चष्मा लागलाय का? नाही, मग बोट ठेवून वाच बरोबर. त्यावेळी तो बोललीस नाही, यावेळी म्हणालीस. त्यावेळी. आणि अजून एक सांगायचं मला पटकन इथे, जंजिराच्या लिहिलेला आहे ना, तो र बघा कसा लिहिलेला आहे. य ला लावलेली आडवी रेषा. ठीक आहे, अशा प्रकारे पण र लावता येतो. दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? नाही, ड्रचा आधी उच्चार असेल तर असाच लावायचा. हा, र आधी मग य आहे की नाही? र आणि नंतर य. त्याला र म्हणायची. ती आडवी रेषा जी आहे ना. हा, रचा उच्चार कसा आहे त्याच्यावर ते रफार आहे का, खाली आहे का, वर आहे का असं ठरतं. सूर्यामध्ये रफार आहे. रफार वरती आहे. ठीक आहे. असं. चला पुढे. त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्या विरुद्ध काढायची कोणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या
फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांचा सवंगड्यांचे अल्प बळ. पण शिवरायांना निश्चय आढळ होता. नीट नीट वाच. शिवरायांना शिवरायांचा निश्चय पेन्सिल का आता ते बघ, पेन्सिल पेन घ्यायचं आणि असं खाली हे करायचं, म्हणजे मग चुकत नाही वाचताना. किंवा बोट ठेवून तरी वाच. शिवरायांच्या सवंगड्यांचा चे अल्पबळ, पण शिवरायांचा निश्चय आढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. बर, पुढचं कोण वाचेल? अनघा आणि अद्विका. चष्मा अनघा ना? नाही, चष्मा कोण? अद्विका ना? अद्विका, बरोबर. हा, ठीक आहे. म्हण, बोल. सॉरी. तोरणगड. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानड खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे. ऐक अद्विका, कळलं सगळ्यांना? काय अडलं यातलं? सरळ आहे, सोपं. हो ना? सुरभी, काय झालं? व्हिडिओ ऑफ. सगळं कळलं? शब्द कळले यातले? कुठलं अडलंय? हे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही सगळी गावांची नाव आहेत अजून. हे माची म्हणजे त्यांनी दिलंच आहे. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवरील नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. म्हणजे डोंगरावर जाताना कुठेतरी थांबायला पाहिजे ना, टेहळणी करायला, बघायला. ती मध्ये जी जागा असते त्याला माची म्हणतात. काय अडलंय? नाही ना? समजलंय सगळं? चला मग पुढे वाचा ना का. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तर चालणारा खाली दरीत कोसळून पडणार. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला
गणला आहे. गणला जातो. गणला जातो. किल्ल्यावर तोरण जाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले. स्वराज्याची कळलं? हा किल्ला मजबूत होता, खूप मोठा होता, पण तरी सुद्धा आदिलशहाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. शिवाजी महाराजांनी काय केलं, तेच बरोबर हेरलं, म्हणजे लक्ष दिलं त्याच्याकडे, की असं सगळीकडे बघितलं त्यांनी, आजूबाजूची पाहणी केली. त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं की हा तोरणा किल्ला आहे तो खूप मोठा आहे, पण आदिलशहाचं त्याच्याकडे लक्ष नाहीये, तिथे फारशी माणसं नाहीयेत त्याची, काही त्यांनी दारुगोळा वगैरे काही ठेवलेलं नाही, म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर हल्ला केला तर ते त्यांच्या काही करू शकत नाहीयेत, त्यामुळे तो आपल्याला सहज जिंकता येईल असा शिवाजी महाराजांनी विचार केला. हेरला म्हणजे शोधून काढलं, हेरणं म्हणजे शोधून काढणं, काय कमी कुठे आहे, कारण शिवाजी महाराजांकडे सैन्य कमी होतं ना, त्यामुळे त्यांना असं युक्तीनेच सगळं लढावं लागलं कायम, आणि ते त्याच्यात यशस्वी झाले. शक्ती कमी होती पण युक्ती मोठी होती त्यांची. तुम्हाला माहिती आहे शक्ती मोठी माहिती आहे ना, प्रभू म्हण. आणि ह्याच्यात ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार का? कारण ते नॅरो आहे म्हणून का? अवघड आहे, अतिशय वाट अवघड आहे आणि नॅरो आहे, आणि दरीत नाही ना, हे दरीत आहे ना, कानच्या खोऱ्यात, म्हणजे दोन ह्याच्यामधली जागा, दोन डोंगराची. आणि ती काही बनवलेली नाहीये, मॅनमेड नाहीये, मॅनमेड नाही. नैसर्गिकरित्या बनलेली किलोमीटर जागा. कानत खोऱ्यात, खोरा म्हणजे दोन याच्या डोंगरामधली जागा, असं अगदी लागून लागून नसतात ना डोंगर, त्याच्यामध्ये जागा असते ना, त्यातली जागा. कुठल्या देवीचं नाव काय? देवीचं नाव काय आहे? कोणत्या तोरण देवी? जाई. तोरण जाई. जाई. ठीक आहे. हा, सुरभी काय विचारत होती? नाही, आता जर तो माउंटेन म्हणून जर रस्ता असेल तर मग इथे लिहिलंय की ते वाटेवरून चालताना जरासा तो गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पड. व्हॅली साईडला, एका साईडला पहाड आणि एका साईडला दरी. दरी म्हणजे व्हॅली. ठीक आहे. मग ते त्याच्यामधनं पूर्वीच्या वाटा असं डांबराचे रस्ते नसायचे पूर्वी, पाय वाट असायची, दगड माती गोटे असंच असायचं. त्यामुळे पाय घसरला तर दरीत पडणार ना खाली. मग सरळ दरीतच जाणार, कारण रस्ता छोटा होता जायचा, अवघड होता. माउंटेनच्या अवतीभोवती ते रस्ता असायचा. हा, कळलं. अवतीभोवती असं चढायला एक वाट केलेली असायची, चढून चढून. आणि दुसरा माउंटेन थोडासा लांब, म्हणजे अगदीच काय, मला कळलं तुला काय विचारायचंय. तुला वाटलं दोन माउंटेन जवळ जवळ आहेत आणि मधनं रस्ता गेला, हो ना, आणि मग तो पडणार कसा दरीत? तसं नसतं. माउंटेन लांब लांब असतात आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला, जो आता कळलं तुला, वळणदार रस्ता असतो तुझ्या वरती जायला. गावाला जाताना आपण फिरत नाही का, डोंगरावर चढतो तेव्हा गोल गोल, उजरेला जातो तेव्हा, हा तसंच तसंच गोल 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 घाट म्हणतात त्याला. हा, चढावा लागतो. किंवा मग, आणि मग पायवाट पण असेल तर सरळ पण चढतात, चढू शकतो. कडा चढणं म्हणतात त्याला. आत्ताचे रस्ते म्हणजे माउंटेन वर बिग मोठे असतात, तेव्हा नारळ होते म्हणून ते पडायचा चान्स. हा, बरोबर. आणि रस्ता तयार नव्हता ना, त्याच्यावर खूप सारे दगड धोंडे, कुठल्या दगडावरून पाय घसरला तर सरळ दरीत असं. त्यामुळे हा तोरणा किल्ला अगदी चांगल्या ठिकाणी मजबूत असलेला किल्ला होता. आणि मावळ्यांना सवय होती दऱ्याखोऱ्यात हिंडायची, त्यामुळे ते पडायची शक्यता कमी होती, पण शत्रूला काय माहित नव्हतं ना इथलं, त्यामुळे ते पडायची शक्यता जास्त होती. ठीक आहे, चला पुढे. कोण वाचताय? सुरभी.
स्वराज्याची नौबत झडली. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानात खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झप झप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झळली. नागाऱ्यांच्या नगाऱ्याच्या, आ? नगारा, न न ना नाही न. नगाऱ्यांच्या आणि शिंगांच्या आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या शिंगांच्या नाहीये ते, शिंगांचा. शिंगांचा शिंगांचा आवाज. आवाज शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले. तर हे नगारा आणि शिंग ही दोन वाद्य आहेत. ते पूर्वी शिंग म्हणजे ते बुल शिंगाळ्यामध्ये हॉर्न म्हणून यूज करतात. हा, हा, करेक्ट करेक्ट. मग नगारा काय आहे? नगारा असं तुझं ताशा असतं ना, असं मोठं असतं. मोठा ढोल. ढोल आडवा असा. ढोल आडवा असा मोठा. ते चांगलाच मोठा ताशा. असतो आणि एकच हे असतं आणि त्याच्यावर पूर्वी आपण. काय हे नव्हती ना, घड्याळ वगैरे नव्हती. मग कुणाकडे असेल तर राजाकडेच सगळ्या गोष्टी असायच्या ना. मग नगारखाना असायचा याच्यावर, डोंगरावर म्हणजे किल्ल्यावर. आणि मग तिथे सगळं ते वाजवायचे की याची वेळ झाली, काय पहाट झाली, कचेरीत जायची वेळ झाली असं, किंवा काही सूचना द्यायची असेल तर ते नगारा वाजवून सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचे. आणि हे बघ, इथे तू नगाऱ्याचं नागारा वाचलंस. आणि मग अशी हिनी निर्मितीने जगताना आणि जागताना काहीतरी, कुठे गेला तो शब्द, असं जर गाजवत, हा, जागवत. जागवत. हा, तर गाजवतच जागवत. अर्थांची बदलाबदली केली ना तर अर्थ पण बदलतो. हा, ठीक आहे. हा. कुठे होतो नागारा मॅडम? होतं. मग असे सांगेन म्हटलं, सुटलं याच्यात. हा, नावगार नाही नाही, केलं होतं तिने करेक्शन. करेक्शन करून बोलली ती नंतर. हा, पुढचं वाच ग सुरभी. भवानी मातेचा आशीर्वाद. बरं, यात काही आहे का कुणाला? मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. म्हणजे अख्खा पॅलेस इंच इंच फोर्ट, फोर्ट, पॅलेस नाही, फोर्ट. फोर्ट. पूर्ण फोर्ट. त्या फोर्टवर काय झालं, तिथे त्या किल्ल्यावर खूप कमी सैनिक होते आदिलशहाचे. त्यामुळे त्यांना सोपं गेलं, त्यांना पराजित करणं, त्यांचा पराभव करणं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना सोपं गेलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी तो किल्ला सर केला. सर केला म्हणजे जिंकला. ठीक आहे. आणि मग किल्ला सर केल्यावर काय केलं असेल त्यांनी, त्या आदिलशहाचे जे सैनिक असतील त्यांना काय केलं असेल, बंदी बनवलं असेल, हो ना. आपण असं जस्ट इमॅजिन करूया. आणि जिथे जिथे पहाऱ्याची गरज आहे तिथे तिथे शिवाजी महाराजांनी स्वतःचे जे मावळे मित्र होते किंवा ते सरदार होते त्यांना सगळ्यांना तिथे, ते प्रत्येकाला ती जागेवर तिथे उभं केलं. त्यामुळे मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या म्हणजे त्यांनी त्या जागांवर ताबा मिळवला, विजय मिळवला. शत्रू शक्यता आहे ना, की ती जागा त्याला मोक्याची जागा म्हणतात. आता यात हम्म. काय म्हटलंय की खाली उतरण्यासाठी एकच वाट होती, उतरण्यासाठी एक वाट आहे तर चढण्यासाठी पण एकच वाट आहे की नाही. तीच जागा त्यांनी सिक्युअर केली. सिक्युअर केली, पहारे बसवले. हा, पहारे बसवले म्हणजे पहारेकरी ठेवले, सिक्युरिटी ठेवली. तुमच्या भाषेत. ठीक आहे, कळलं. हा, असं करून. आणि काय नाव ठेवलं मग शिवाजी महाराजांनी त्या गडाचं? प्रचंडगड. प्रचंडगड. जिया, तू वाचतेस का? बरी आहेस का? मग अजून सर्दी आणि खोकला आहे खरं. आता जरा बरं वाटायला. वाचू शकतेस का मग? हो मग. वाच. भवानी मातेचा आशीर्वाद. भवानी मातेचा आशीर्वाद. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस
प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. शिबंदित मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली. स्वराज्य माणसे नेमली. स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याच्या दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य! किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य! मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. काम करणाऱ्यांना आनंदी झाला. कामकऱ्यांना आनंद झाला. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धनाच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले. बर, ठीक आहे. तर कशावरून वाटले भवानी मातेचा आशीर्वाद आहे? आता वाचलं जियानी. लक्ष होतं का सगळ्यांचं? कोण सांगेल? अनघाधिका, काय झालं गडावर? काय झालं की त्यांना कळलं की आई भवानीचा आशीर्वाद आहे? मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. या कारणाने कामकऱ्यांना वाटलं की शिवरायांना देवी भवानी तर पावली. त्या मोहरा म्हणजे काय? काय मोहरा? मोहरा काय असाव्या? त्या काळी पैसे जे असायचे ते मोहरेच्या रूपात असायचे. अशी मोहर कॉइन्स असतात ना, कॉइन्सच, पण सोन्याचे असायचं ते. आता सोन्याचे असायचे. अल्युमिनियमचे, आता सोन्याचे हा, असतात. तर अशा किती घागरी सापडल्या? 4 घागरी. तर त्याच्यामुळे एक प्रकारे काय मिळालं त्यांना? काय होता? संकेत होता भवानी मातेचा की तुम्ही तुमचं कार्य चांगल्या कार्यासाठी चांगल्या पद्धतीने करताय आणि चांगल्या स्वराज्याचं जे काम आहे ते नक्कीच चांगलं कार्य आहे. तर एक प्रकारे भवानी मातेनी त्यांना काय दिला होता? हा आशीर्वाद दिला होता. त्याच्यानंतर अजून काय खास होतं स्वराज्याच्या सैन्यामध्ये? काय खास गोष्ट होती? काय नव्हतं त्यांच्यात? सापडल्यावर काय केलं त्यांनी? नाही, सापडल्यावर नाही. आपण आता हे विचारतोय सैन्यामध्ये काय नव्हतं? सैन्यामध्ये कुठला भेदभाव नव्हता? कुठल्या प्रकारचे होते सगळे सैनिक स्वराज्याच्या उभारणीसाठी जे जमा झाले होते ते सैनिक काय होते? कसे होते? वाचा पटकन.
वाचलं ना आता आपण. आत्ता वाचलं ना आपण. 9था शब्द शोधा. सुरभी, लक्ष कुठे आहे? पुस्तकाकडे बघणं. घागरी सापडला 9था बरंच आहे. शब्द. काय नव्हतं? 4 घागरी स्वराज्याच्या सैन्यात काय नव्हतं? जातीभेद आणि वर्णभेद. असा कोणताही भेदभाव नव्हता. सगळे जे होते, सगळ्या जातीचे लोक कसे होते? सगळे एक समान होते. त्यामुळे त्यांनी जाती पण दिल्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. कोण ते कोण होतं? मराठा किल्लेदार. पूर आहेत ना, एवढंच पाहिलं गुण. कोणी पाहिलं नाही. शिबंदित हा माटे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती. हा ठीक आहे. तर काय होते? ब्राह्मण सबनीस ठेवलं त्यांनी. मराठा किल्लेदार होता. किल्लेदार जो होता तो मराठा होता. त्यानंतर प्रभू जे होते ते कारखानीस होते. त्यानंतर इतर अधिकारी पण होते. त्यानंतर प्लस शिबंदी म्हणजे जेवणाच्या ठिकाणी कसे लोक होते? मावळे, कोळी, रामोशी, महार अशा सगळ्या जाती जमातीतली शूर माणसे त्यांनी, म्हणजे त्यांच्यामध्ये स्वराज्यासाठी आत्मीयता असलेले आणि शूर असलेले सगळ्या प्रकारच्या, सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांनी आपल्या सैन्यात सामील करून घेतले. कळलं? ठीक आहे. आता लक्ष देऊन ऐका. आता पुढचा मी पुन्हा प्रश्न विचारेन. हम्म. कोण वाचेल? निर्मिती. चला पुन्हा निर्मितीपासून वाचा. लक्ष आहे का कुठे संपवलं होतं जियाने? हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली, दारुगोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेट सिद्धीस नेण्याला सिद्धीस. सिद्धीस नाही, सिद्धीस. सिद्धीस. सिद्धीस असं म्हण. सिद्धीस व्हेरी गुड. सिद्धीस नेण्याचे ठरवले. तो बेट असा: तोरण्यापासून 15 किलोमीटर वर पूर्वेला मुरुंब देवाचा मुरुंब देवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा दिलाच होता. तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले. ठीक आहे, चालेल. तर कुठल्या डोंगरावर होता किल्ला? काय नाव होतं डोंगराचं? कोण सांगेल? अनगा सांग. काय नाव आहे डोंगराचं? कुठल्या डोंगरावरचा किल्ला शिवरायांनी घ्यायचा विचार केला? मुरुंब देवाचा डोंगर. मुरुंब देवाचा डोंगर. काय अनगा का लक्ष कुठे आहे? मग उत्तर का नाही सांगता आलं? बरं, हा किल्ला कसा कोणी बांधून ठेवला होता आणि कशा अवस्थेत होता? आदिलशहाने बांधला होता आणि अर्धवट बांधून सोडून दिला होता. तर त्यामुळे शिवरायांनी तो पण किल्ला ताब्यात घेतला. ठीक आहे. पार्थ, तू गेला का रे परत, की आहेस भारतात? हा, आहे मी. तिथेच आहेस का? बरं, मग तुला पुस्तक नसेल ना? नाही. बरं, ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा. चला, सुरभी वाच पुढचं. स्वराज्याची पहिली राजधानी. एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजी डागडुजीसाठी डागडुजीसाठी अंडरलाईन करून ठेवा. खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड. गडावर पथरवटांनी अथर्वटाने
पाथरवटाने पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता खूप छान. फुंकला फुंकला, हा. फुंकला फुंकला. फुंकला. हम्म. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. छान. बघ, तर आता हा जो अर्धवट सोडलेला किल्ला होता आदिलशहानी, तो शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला आणि त्याचं काय केलं, डागडुजी केली. डागडुजी केली म्हणजे काय केलं? कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन, रिकन्स्ट्रक्शन केलं. ठीक आहे, त्याच्यात अजून कन्स्ट्रक्ट करून. आणि काय वापरलं त्याच्यासाठी? डागडुजी म्हणजे रिपेअरिंग. रिपेअरिंग. हा, नाही, आणि कन्स्ट्रक्शन पण नवीन घातलं ना नंतर पुढे. हा, ठीक आहे. डागडुजी म्हणजे रिपेअरिंग मात्र परफेक्ट. ठीक आहे, रिपेअर केला म्हणजे ते अर्धवट सोडलेलं होतं त्याला पहिले रिपेअर केलं आणि मग त्याच्यात अजून नवीन पण काय काय बांधलं. काय वापरलं त्यांनी ते डागडुजीसाठी किंवा नवीन सगळं करायला? कुठलं धन वापरलं? जे धन त्यांना कुठे सापडलं होतं? कुठल्या किल्ल्यावर मुरुंबदेवाच्या टाकोरी कुठे? तोरण्यावर सापडलं होतं. तोरणा किल्ल्यावर आहे ना, 4 घागरी सापडल्या होत्या ना मुद्रेच्या, मोहरांच्या. तर त्याला आपण त्याला द्रव्य म्हणजे एक प्रकारचं ते धनच होतं. तर ते त्यांनी खर्च केलं या किल्ल्याला तयार करण्यासाठी. काय काय होतं, काय काय बांधलं त्यांनी त्याच्यामध्ये? 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी म्हणजे जिथे ते राजा म्हणजे शिवाजी महाराज बसतील असं ठिकाण. ठीक आहे. आणि कुणी कुणी काम केलं त्याच्यामध्ये बघा, त्याच्यात आता नावं दिली आहेत. पाथरवटांनी दगड घडवले. आता तो दगडी किल्ला होता ना सगळा. पूर्ण कन्स्ट्रक्शन बघा त्या फोटोमध्ये दिसतंय. मी दाखवते तुम्हाला, ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे त्यांनी बघा. सगळे दगड एकसारखे नसतात ना, हा. म्हणून मग त्यांनी ते दगड पाथरवट म्हणजे दगड फोडतात त्याला पाथरवट म्हणतात. दगड फोडणाऱ्यांना. पत्थर ऐकलाय की नाही शब्द पत्थर? तर पाथरवट पत्थरावर आलाय तो शब्द. तर ते दगड घडवले म्हणजे असे चौकोनी चौकोनी केले त्याला. तुम्ही बघितलाय का एखादा किल्ला? किल्ल्याची भिंत बघितली आहे का? दगडी असं वाडा मोठे वाडा दगडी किल्ला. हा, दगडी वाडा पाहिलाय का जुना कोणाचा असेल, आजोळचा वगैरे? तर हा. तू पाहिलायस की नाही संकेश्वरचा? तो कसं तर दगड तिथे नाही त्याच्यात, हा मग ते सारखे एकसारखे नसतात. मग ते एकसारखे करायचे किंवा एकात एक बसतील असे करायचे, तर करायचे. ते दगड घडवणे म्हणतात. आता हे खूप तुम्हाला मेहनतीचं काम असायचं ते, पण करणारे कुशल कारागीर. लोहार, हा, लोखंडी काम करणारा लोहार. हे लोहार. घेऊन एकदा आपण लाकडी काम करणारा सुतार. मग गवंडी म्हणजे याचं काम करणारा, करणारा. बांधकाम करणारा. मजूर म्हणजे वर्कर. आणि भिस्ती म्हणजे पाणी वाहून नेणारा. असे सगळी सगळी लोहार माणसे लोहार काय कामाला लागली. सांगा बरं, भाता फुंकून लोहारांनी काय बनवलं असेल? हा, लोहारांनी काय बनवलं असेल? काय बनवलं असेल सांगा बरं. लोहार इज आयन स्मिथ. दरवाजे. बरंच काही म्हणजे लोखंडाचं काय काय जिथे वापर होतो ते सगळं त्या लोहारांनी बनवलं असेल. शस्त्रास्त्र बनवली ना, तलवार, शस्त्र दरवाजा शस्त्र बनवली दरवाजा असेल. महत्वाचं ते महादरवाजा. दरवाजा बनवला, बनवलेलं, दरवाजाचे पण सगळं. शस्त्रास्त्र बनवली ना त्यांनी. महत्वाचं शस्त्रास्त्र. ठीक आहे. पण लोहारांचं काम मात्र सगळं लोखंडाचं काम जे जिथे जिथे होतं तिथे तिथे त्यांनी काम करून आपले म्हणजे त्यांच्या राजधानी त्याचा राजधानीसाठी काम केलं. म्हणजे त्यांच्या कामाचा उपयोग करून दिला. काय नाव ठेवलं त्यांनी त्या काय नाव होतं? राजगड. त्या गडाचं नाव काय ठेवलं त्यांनी? राजगड. आता आपण कुठे गड पाहिले? तोरणा. तोरणाचं नाव काय ठेवलं त्यांनी? प्रचंडगड. प्रचंडगड. आणि हा जो मुरुंब देवाच्या डोंगरावरचा जो किल्ला होता त्याचं नाव काय ठेवलं? राजगड. राजगड. आणि त्याला काय बनवलं त्यांनी? स्वराज्याची पहिली
दाल. राजधानी. राजधानी म्हणजे दिल्ली काय आपली? कॅपिटल. 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 ओके. आणि काय काय होतं बघा त्याच्यामध्ये? 12 महाल होते, 18 कारखाने. आता कारखाने कशा कशासाठी लागत असतील त्यांना सांगा बरं थोडस. शस्त्र. आत्ताच सांगितलं मॅडमनी. काय बनवायला कारखाने लागत असतील? ते ब्रूज आला. ब्रूज मग ब्रूज आणि अस्त्रशस्त्र ठेवायला कारखाना लागतो ना. ठेवायला नाही, बनवायला. कारखाना हो. म्हणजे कारखान्यात काय काय गोष्टी बनतात? सगळ्याच गोष्टी कारखान्यात बनतात ना. फॅक्टरी. फॅक्टरी. गुड. कारखाना आता कळलं, कारखाना म्हणजे फॅक्टरी. मग फॅक्टरीमध्ये ज्या ज्या गोष्टी बनतात त्यांच्या तिथे किती कारखाने होते? 18 कारखाने. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी तयार होत असतील. ठीक आहे, चालेल. आता द्विका वाच. हो मॅम. स्वराज्याचे ज्याची घोडदौड शिवरायांनी घोडदौड सुरू शिवरायांची घोडदौड सुरू झाली. 12 मावळ्यांतील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. 12 मावळ्यात आनंद आणि उत्साह यांना पूर आले. गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले. परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायाविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला संदेशवार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली. ठीक आहे, चालेल. आता याच्यातलं काय, कोणते कोणते शब्द नवीन आहेत सांगा बरं मला जरा. घोडदौड सुरू झाली म्हणजे काय सुरू झालं? किऑस. काय म्हटलं? किऑस. केऑस. नाही, दुसरा काय जो विजयाच्या दिशेने वाटचाल. जोरात वाटचाल. सगळे आपण आणि सगळीकडे ते कशाने, सगळीकडे चालत कशाने जायचं? हा? गेलं तर हळू हळू जातो, घुबडावरनं गेलं तर लवकर जातो की नाही, म्हणून त्याला तसं म्हणतात घोडदौड. पण घोडदौड. तसंही तेव्हा त्या काळी काय होतं, जास्तीत जास्त घोडेच होते ना जायला इकडे तिकडे, है ना? ठीक आहे. त्यांनी 12 मावळातील किल्ल्यामागून किल्ले ताब्यात घेतले. 12 मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले. आता मुजऱ्याला येऊ लागले म्हणजे काय? त्यांच्या खाली काम करायला लागले. काम करायला येऊ लागले किंवा भेटायला पण येऊ लागले आणि त्यांना सांगायला येऊ लागले की आम्ही तुमच्या सोबत आहोत. ठीक आहे. जे त्यांना राजा म्हणून त्यांनी स्वीकारतो. शिवराजांना त्यांचं शौर्य आणि हे पाहून त्या लोकांनी, जे ते काही सगळे राजे नव्हते ना, ते देशमुख आणि आदिलशहाचे नोकर होते, तर ते शिवरायांच्या तर त्या मुजऱ्या आदिलशहाला मुजरा करायचा सोडून मान्य शिवरायाला मुजरा करायला. मान्य केलं त्यांना की तुम्ही आमचे राजे आहात असं. हा, तर पण आता झालं काय मग? याचा परिणाम कसा झाला थोडाफार, की शिवरायांचा उत्कर्ष बघून बरं सांग. तसे तांदळात जसे काही खडे असतात तसे मावळातही
दुष्ट लोक होते है ना. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या. यातलं काही कळलं का? समजलं का? यातलं काही समजलं नाही असं काही आहे का? कळलं का सगळ्यांना? काय वाचलं मी आता? परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते. याचा अर्थ काय? म्हणजे जसं की तांदूळात असे द्वेष. हा. हे असतं ना किंवा असं असतं, तसंच मावळ्यांमध्ये पण असे लोक होते ज्यांना जे शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट होते. अगेन्स्ट म्हणजे द्वेष करत होते. ठीक आहे. मग त्यांनी अं, कुणाला तक्रार केली? आता ते आदिलशाहीचे शिरवळ गावाचं नाव आहे, शिरवळ ठिकाणाचं नाव आहे. तिथे आदिलशाहीचा ठाणेदार, ठाणेदार म्हणजे तिथल्या तिथला कारभार बघणारा, तिथली सुव्यवस्था बघणारा, तो होता आदिलशहाचा ठाणेदार. त्याच्याकडे तक्रारी केल्या मावळांनी. मग त्या ठाणेदारांनी काय केलं? विजापूरला, आता आदिलशहा कुठे थांबलेला? विजापूरला थांबलेला. तिथे राहायचा. तर तिथे काय पाठवलं? सांडणी स्वार म्हणजे कोण? आता मी नाही सांगणार, आता मॅडम सांग. उंटावरनं जातात त्याला सांडणी स्वार म्हणतात. बघ, म्हणजे आपल्याकडे तेव्हा इकडे घोडेस्वार. पूर्वी असं सगळे राजाच्या ह्याच्यात असायचं, घोडदळ, पायदळ, उंट असे सगळे असायचे. हत्ती, बऱ्याच लढाया हत्तीवरनं पण झाल्यात. प्राण्यांच्या पाठीवर बसून लढाई करायची. असं आता निरोप द्यायला उंट कसा असतो, घोड्यापेक्षा तो फास्ट जाईल की नाही. पाय किती मोठे असतात ना, उंच असतात ना त्याचे. म्हणून त्यांनी सांडणे स्वार म्हणजे उंटाच्या पाठीवरून मेसेज पाठवला, निरोप पाठवला आदिलशहाकडे. हा. आता अनघा वाच. समजलं का? हा पॅराग्राफ समजला का सगळ्यांना? स्वराज्याची घोडदौड समजला सगळ्यांना? हा ठीक आहे, जसे वाचा त्यांना चला पुढचं. पैसे सापडले, पहिला एक किल्ला घेतला त्यांनी. जसे पैसे सापडले त्यांनी भराभर पुढे पावलं उचलली. हे करत विचार करत असं बसले नाहीत, मी काय करू, मी छान कपडे घेऊ का वगैरे असा विचार नाही केला. त्यांनी काय विचार केला की मी माझ्या स्वराज्यासाठी काय करू, काय चांगलं मी करू शकतो, हा विचार करून पट 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 त्याचा निर्णय त्यांचा अंमलात आणला. विचार करत थांबले नाही. त्या आदिलशहाला विचार करायला किंवा त्याला कळायला त्यांनी वावच दिला नाही. पटापट पटापट करून मोकळे झाले. ते त्यांनी राजधानी सुद्धा आपली स्थापन केली शिवरायांनी. कळलं? एवढं सगळं झाल्यावर आदिलशहाकडे बातमी गेली. 2 किल्ले घेतले, राजधानी बांधून झाली, राजगादी निर्माण झाली. आणि मग आदिलशहाला कळलं की शिवाजीराजे असे काहीतरी करतायत. वाचा पुढे. शिवरायांचे चातुर्य. आदिलशाह चकित झाला. त्याने शहाजी राजांना जाब विचारला. शहाजी राजांना मोठा पेच पडला, पण त्यांची वेळ निभावून नेली. त्यांनी वेळ निभावून नेली. जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजी राजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजी राजांनी आदिलशहास कळवले. शिवरायांनीही आदिलशहाकडे जासूद पाठवला. जहागीरचा कारभार व्यवस्थित चालवा म्हणून आम्ही किल्ला घेतला. चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला.
यात दुसरा काहीही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले. कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मुक्याचे मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. त्यानंतर रोहित रोहिडा ताब्यात घेतला. स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली. कळलं का आता इथं काय झालं फरक कसा सांगा. का शिवाजी महाराज स्वतःच लढत होते आणि आदिलशहा विजापूरला बसून कारभार चालवत होता. त्यामुळे त्याला इकडे काय चाललंय माहित नव्हतं. त्यांनी जासूद म्हणजे माणूस, राजाच्या माणसाला जासूद म्हणतात. तर त्याला काय उत्तर दिलं शिवाजी महाराजांनी की मी स्वराज्याच्या रक्षणासाठीच काहीतरी असावं माझं म्हणून मी किल्ले घेतलेत, असं चातुर्याने उत्तर दिलं. आता स्वराज्य कोणाचं ते त्यांनी सांगितलं नाहीये. त्यामुळे आदिलशहाला वाटलं की आपल्यासाठीच किल्ले घेतलेत. कळलं धूर्तपणाचं. यात दुसरा काही आदिलशहासाठीच त्याचेच किल्ले त्याच्यापासून घेतले, त्याच्याच त्याला राहागीच्या रक्षणासाठी. तुझ्याच याच्यासाठी घेतलेत मी किल्ले. बरं आदिलशहानी पहिले कुणाला विचारलं ऍक्च्युली? शहाजी राजांना. कारण शहाजी राजांकडेच त्या जहागिरी होत्या आणि शिवाजी महाराज फक्त राहायला गेले होते त्या जहागिरीमध्ये. आणि हळूहळू त्यांनी स्वतःला म्हणजे काय म्हणतात त्याला, मावळ्यांना जमा केलं. त्यानंतर सरदारांना स्वतःकडून फिरवलं आणि आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हो ना. हे सगळं शहाजीराजांना फक्त माहिती होतं, पण ऍक्च्युली जे काही होतं वतनदारी किंवा जहागिरी ती कुणाची होती? शहाजीराजांची होती. ठीक आहे. त्यामुळे आदिलशहानी पहिला प्रश्न पहिले कुणाला विचारला? शहाजीराजांना विचारलं. मग शहाजीराजांनी उत्तर काय दिलं? काय उत्तर दिलं वाचा पटकन. शहाजीराजांनी काय उत्तर दिलं? निर्मिती वाच. पुस्तकाकडे बघतच नाही, कुठे बघत असतात कळत नाही मला. जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजी राजांनी किल्ला घेतला असावा असं उत्तर शहाजीराजांनी दिलं. आणि आणि शिवरायांनी आदिलशहाकडे, आणि मग शहाजीराजांनी शिवरायाला मेसेज पाठवलाच असेल की अरे असं असं तो विचारतोय. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मग स्वतःकडून एक जासूद म्हणजे मेसेंजर, निरोप देणारा मेसेंजर. निरोप देणारा कुणाकडे पाठवला? आदिलशहाकडे. की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. म्हणजे तुमचाच किल्ला, तुमचंच सगळं, तुमचीच जहागिरी, आम्ही ती व्यवस्था व्यवस्थित बघणार आहे म्हणून घेतला, असं ते धूर्तपणाचं उत्तर. म्हणजे त्याच्यात खरं उत्तर त्यांनी दिलंच नाही. आणि आणि त्याच्यानंतर कोणते किल्ले अजून त्यांनी हस्तगत केले? कोंढाणा आणि पुरंदर. आणि त्याच्यानंतर अजून एक कुठला किल्ला घेतला? रोहिडा. ठीक आहे. तर 3 किल्ले याच्यामध्ये. त्यानंतर राजगड, प्रचंडगड, असे झाले सगळे. बघता. असं करून सगळे किल्ले त्यांनी हळूहळू त्या परगण्यातले सगळे किल्ले त्यांनी हळूहळू स्वतःच्या अंमलाखाली आणले. म्हणजे स्वतःच त्याच्यावर राज्य त्यांनी स्थापन केलं. चला पटकन रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व काय नाव होतं त्या परगण्यांची जहागीर होती? इंदापूर. व्हेरी गुड. शिवरायांनी डॅश जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले? तोरणा. स्वराज्याची पहिली राजधानी ही सजली? राजगड. महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? कोण होत्या सांगा पटकन. दिल्लीचा मुघल बादशाह, मार्क करून ठेवा पटकन त्याच्यात. विजापुराचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे
आणि पोर्तुगीज आणि सिद्धी. जंजिऱ्याचा सिद्धी अशा 4 सत्ता. ठीक आहे, त्याचं मार्किंग करून ठेवा पटकन. शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या? तर त्याच्यात दिलेलं आता मी मगाशी वाचून दाखवलं होतं ना. मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, पेज नंबर 26. भवानी मातेचा आशीर्वाद. दिसलं का? सापडलं का सुरभी? अनगाधिका मराठा सापडलं का उत्तर? किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, हा, कारखानीस इत्यादी इत्यादी अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. नेमणुका केल्या. झालं, कळलं? हो. ठीक आहे, मार्क करून ठेवा. शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले ते आत्ता वाचलं आपण? जहागिरीचा हा कारभार व्यवस्थित चालावा व्यवस्थित म्हणून आम्ही आम्ही किल्ला किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. या दुसरा काहीही हेतू नाही असे असे भेटपणाचे दूर उत्तर शिवरायांनी आदिलशहाला पाठवले. ठीक आहे, स्वराज्याची कारणे लिहा. कारणे लिहा म्हणजे काय? गिव्ह रिझन्स. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. हा, आता हे तुम्ही थोडस वाचा आणि मग त्याच्याबद्दल विचार करा. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायाजवळ आणून दिल्या. कारण काय? का बरं आणून दिल्या असतील सांगा? आपण वाचलं त्याच्याबद्दल. मॅम कारण त्यांना स्वराज्याला कारण ते स्वराज्याचे धन होते. कळलं? हो. कारण ते स्वराज्यासाठीचे धन होते, ते त्यांचे स्वतःचे धन नव्हते. आणि ते त्यांनी आपल्या धनाच्या स्वाधीन केले. एका मोहरेलाही कोणी हात लावला नाही. ठीक आहे. आणि शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड का केली? कारण कसा होता तो किल्ला? कसा होता? भक्कम होता. ठीक आहे, त्याचं पूर्ण उत्तर दिलेलं आहे. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची. असं 5-6 वाक्यात उत्तर लिहावं लागणार आहे. 3-4 वाक्य तरी लिहा. पेज नंबर 25 आणि तोरणगडच्या पॅराग्राफ मध्ये मिळेल. शिक्षकांच्या मदतीने तुमच्या परिसरातील किल्ल्यावर सहल आयोजित करा. जाऊया आपण देवनहल्लीच्या किल्ल्याला जाऊ. ठीक आहे, चालेल. तर आता 8:30 झाले, 8:31 झाले. आपण आपला वर्ग आता संपवूया. पुढच्या वर्गात कदाचित आपण आपला परीक्षेचा अभ्यास सुरू करू. ठीक आहे. या सगळ्या मुली वाटतं चालतात. अनघा, आद्विका, तुम्ही पुन्हा ती देणार का मागच्या वर्षीचीच परीक्षा? कोविड आई आहे का? जेवायला बसलीये. बरं, बोलूया मला नंतर. नंतर कॉल करायला सांग. हा, ठीक आहे, चालेल. बाकीच्या मुलांचा प्रश्नच नाहीये काही. हा, जिया आणि हे सगळे कोविड देवती, याच दोघी आहेत फक्त आता. देतील ना पुन्हा, काय हरकत नाही. पुढच्या पुन्हा वर्षी मग चांगलं. हा हा, चालेल, बोलूया. म्हटलंय सरांनी. धडे चालेल. वेगळे असतील त्यामुळे काय प्रश्न नाही. तर आपण आता, चला, शुभरात्री सगळ्यांना. आता काय कराल एक मग? सांगायचं राहिलं की हा 15 ऑगस्ट साठी काहीतरी असा तुमचा व्हिडिओ करून पाठवायचा आहे. ते नीट मेसेज येईल याच्यावर. काहीतरी सोशल वर्क करताना, झाडं लावताना, कचरा, काही सोशल वर्क कोणाला शिकवताना. मॅम, माझं 15 ऑगस्टला स्कूलमध्ये एक इव्हेंट आहे. असू हो, द्या, नाही, तुम्ही व्हिडिओ पाठवायचा. तुम्ही व्हिडिओ पाठवायचा आधी करून. आणि ते त्या बघू आपण 12 नंतर. वाजता 1 वाजता असा कार्यक्रम ठेवू आपण. हा, येईल डिटेल मेसेज ग्रुपवर येईल. तो आई बाबांना बघायला सांगा, कोणाकडे फोन असेल त्यांच्या. चालेल. कदाचित ते कार्यक्रम पूर्ण दिवस राहील. अगं ठीक आहे, बोलूया आपण त्याच्याबद्दल. ठीक आहे, सांगू. अजून पुढचा आठवडा आहे आपल्याजवळ. हा, ठीक आहे. पण त्याच्या आधी मेसेज येईल, त्याच्याप्रमाणे थोडस जे काही व्हिडिओ तयार करायचं असेल करायचा ते तयार प्रॉब्लेम करून आहे, त्या ठेवा. तेवढं सांगायचं. दिवशीच व्हिडिओ तर आधी करायचा आहे ना. ठीक आहे, हा, चालेल. चला, भेटूया. शुभरात्री सगळ्यांना. रात्री मॅम. रात्री